बॉलची पेनल्टी देण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या या सूचनेकडे आणि सर्वांना विनंती आहे नम्रतेची की दिलेल्या वेळेनुसार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. काटेकोरपणे शिस्तीचं पालन प्रत्येक संघाने या ठिकाणी केलं पाहिजे कारण कारवाई या ठिकाणी बेधडकपणे केली जाते. लक्षात असू द्या बनेली टीम या ठिकाणी रिपोर्टिंग करते. भडवल B+ संघाला सुद्धा विनंती राहील की चालू सामन्याच्या मध्यंतराला आपण टॉस साठी यायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. आइए आगे की कहानी प्रथमेश ठाकुर की जुबानी. थँक्यू सो मच. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरोधामध्ये जीवन 11 बापदेव पाली. जबरदस्त सामना. अगदी आपण पाहिलं तर दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आपण पाहतो जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्या संघाचं देखील स्वागत करूया. त्यांच्या अगेन्स्ट जीवन 11 बापदेव पाली संघ देखील आपण पाहतो त्यांचं देखील स्वागत. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट टुडे नाईट अँड बिग फाईट आणि महत्वपूर्ण मुकाबला महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना विजयासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय थ्रू दी कव्हर्स. फिल्डर तैनात आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर धावत असताना पाठमोर झेल टिपलाय. पहिला विकेटचं बदन. शून्यावर लागणारा धक्का पहिला. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. क्रमांक 1 चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय किरण सेठ राऊत साहेब. क्रमांक 2 चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय मिजाभाई बुबेरे. क्रमांक 3 चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय विराजी देशमुख साहेब. त्यानंतर क्रमांक 4 चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय नगरसेवक राजेंद्र धुळे साहेब. त्यानंतर क्रमांक 5 चं पारितोषिक आम्हाला मिळाले सन्माननीय संदेजी पवार आणि सर्वेजी दिवटे. क्रमांक 6 चं पारितोषिक प्रसादभाई परब. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आम्हाला मिळाली आहे सन्माननीय बाळासाहेब कांबरी. त्यानंतर 1 ते 6 क्रमांकाचे चषक आम्हाला मिळालेत सन्माननीय किरणजी राऊत साहेब. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर सिरीज चषक आम्हाला मिळाले सन्माननीय रणजितजी सोनकांबळे साहेब. या सर्व थोर दात्यांचं मनापासून आभार. तर अगदी आपण पाहिलं तर आज 5 जानेवारी आणि काटई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटला ज्यांनी शिस्त लावली कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोदजी पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव 2026च्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅडी सर आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा विनंती आहे. मॅडी सरांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. अहमर भाई आपल्याला बोलवतात. 1-1 ही सत्य परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. करण स्ट्रायकिंग इन वरती ज्याच्या नावातच रन आहे मिस्टर फेमस रोहित रोनी. मंचावरती या आपलं देखील स्वागत आहे. थोडं दुखापतग्रस्त आहेत मला वाटतं त्यामुळे खेळत नाहीयेत इन ऍक्शन मध्ये नाहीयेत पण या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे आज जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईकडे कारण संदीप पुटाणे देखील आपण पाहतोय अगदी प्लेयर डगआउट मध्ये. करण देखील थोडा सेन्सिबल अप्रोचने सुरुवात करतोय. सिंगल मेल धावसंख्या पुढे 2 वरती. 2 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक जे पहिलं षटक आपण पाहतोय. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आहेत. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती परेश. जीवन 11 बापदेव पालीसाठी लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आढळला नाही. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक बॅटिंग करणं गरजेचं होतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. निर्धारित पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धाबा एकवटल्या नाही तर पुढील येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला अडचणीला सामोरं जाऊ लागू शकते. खरं तर आमचे अशरफ मामू आमच्यातून रजा घेतात कारण
मला वाटतंय खरं तर स्टार ओवे संघासोबत ते आले होते आणि आता ते आपल्यातून रजा घेतात. फार सुंदर समालोचन त्यांचं आपण ऐकलं, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जीवन 11 बापदेव पाली संघाला 2 धावांची पेनल्टी देखील आहे. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला फक्त 4 चेंडू हाताळायचे आहेत. 5 चेंडू झालेत पहिल्या ओव्हरमध्ये, 2 धावा फक्त डाव पटलावरती आणि 1 विकेट. थोडी विकेट परिस्थिती. येस ओके येस येस. चला दुसऱ्या डाबामध्ये असणार आहे. काटेई संघाला फक्त लास्ट ओव्हर मध्ये 4 चेंडू फेकावे लागतील सेकंड इनिंग मध्ये. बॉलर तयार नाही, ते देखील संपर्क झाला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. साहिलनं सलग 3 डॉट बॉल फेस केले आणि आता मात्र आपण पाहिले तर धावसंख्या अवघ्या 2 धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर, 2 रन्स ऑन बोर्ड. रॉयल एंट्रीचा जो गेट आहे तिथून समोर जी रिक्षा आहे ती आपण थोडी बाजूला पार्क करून घ्या, रिक्वेस्ट आहे. हायवे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 घेऊन आला गोलंदाज राहुल. जीवन 11 बापदेव पाली संघ वेळेवरती उपस्थित नव्हतं, त्याकरिता 2 चेंडूंची पेनल्टी आहे. सो सेकंड इनिंग मध्ये जेव्हा ते बॅटिंगला येतील तेव्हा त्यांना फक्त 28 चेंडू मिळतील. ज्या काही धावा आता या पूर्वार्धात बनतील त्या त्यांना 28 बॉल मध्ये चेस करावा लागतील. काल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतीक्षा नुसाटणे संघाला अगदी आपण पाहिलं तर 2 बॉलची पेनल्टी लागली होती, तरी देखील तो सामना त्यांनी जिंकला. बॉलर तयार, फार एंड वरून बॉलिंग मार्क वरती राहुल. ऑन साइडला खेळला फटका चांगला लॉंग दी कापेट. बॉल डीप मध्ये चालला, फिल्डर तिकडे तैनात आहेत. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळालाय. धावफलक पुढे टोटल 3 वर, 3 रन्स ऑन दी बोर्ड. इक्का दुक्का सिंगल डबल न धावफलक पुढे चाललंय. विनोद शेठ पाटील यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना ओमसा एमटीसी तथा ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि फ्रेंड्स ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा वाढदिवसाच्या. दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी, पण जास्त बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळाला. बाळा माने सर आणि निरंजन सावंत सरांना आपण पाहत आहोत पंचांच्या भूमिकेमध्ये. ओव्हर नंबर 2 सुरू आहे सध्या. निर्धारित पॉवर प्लेचं दुसरं षटक जिथे आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. समोर डीप मध्ये वार्ड ऑफ लॉंग ऑफ आहे. त्यानंतर अगदी समोर आपण पाहिलं तर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन तैनात करण्यात आला. डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात. ऑन साइडला आडवा बॅट, फटका चांगला आहे. अखेर संयमाचा बांध तोडत असताना धावांची कोंडी फोडणारा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय षटकार. त्या टेक्निकल रूम मध्ये माझे मोठे बंधू खरं तर सागर फराड जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. षटकाराने धावसंख्येला आकार मिळाला. धावफलक सध्या 10 वरती, 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सफल झालाय आणि सफल देखील. बॉल हवाई सफरवरती पाठवलाय. यावेळेस देखील स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय लांब पल्ल्याचा उत्तुंग षटकार.
हवाई यात्रेवरती पाठवला. बिगेट षटका टोकला. बॉलवरचा ब्रँड देखील दाखवला जाईल. एमटीसी लाईव्ह ची ताकद आहे. एमटीसी लाईव्ह म्हटलं आमचे सागर पराड, रोशन पराड असतील, आतिश पराड असतील, त्यासोबत नीरज, आमचे संस्कार पराड, सर्वात कमी वयाचे आमचे कॅमेरामॅन, ज्यांनी नवी मुंबई परिसरामध्ये प्रचंड ओळख मिळवली आहे. बॉलची मागणी केली जाते का? ओके, नवीन बॉल असेल. आदरणीय मुन्नाभाई बुबेरे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव, ग्रामस्थ आला असाल तर आपण मंचावरती यायचंय. पालीचे काही ग्रामस्थ असतील, काटेचे काही ग्रामस्थ असतील, त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर काटेई संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे राजदीप मामा चौधरी खर तर इन ऍक्शन असतात नेहमी, पण ते आज घरबसल्या सामन्याचा आनंद घेतात. स्वागत आहे त्यांचं देखील आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा काटेई संघाला येतात. हायवे एंड कडून गोलंदाजी मार्कवरती राहुल येतो पुन्हा एकदा. 16 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. बार बार लगातार, अब की बार तिसरी बार ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्रेंड्स ट्रॉफी सिक्सर. आपल्या गोरेगावात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरेगावात. सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेब. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हायवे एंड कडून हा ट्रॅकर दूर ठेवला गेलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. सागर पराड अगदी या बॉलचा आम्हाला मिळाला तर, कारण अगदी आपण पाहिलं तर टॉस झाला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओ रायझिंग डिलिव्हरी, शॉट ऑफ गुड लेंथ वरून अनपेक्षितरित्या चेंडू बाउन्स झाला. नॅस्टी बाउन्सर, थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावांची वसुली झालेली आपल्याला पाहायला मिळते. महागड षटक थोडं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 होत्या. या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय यावेळेस मिस्टामिंग. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले, पण 2 धावा सहज मिळू शकतील इथे. 2 धावा इथे मात्र महत्वपूर्ण मिळाल्यात. षटक क्रमांक दुसरा पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरी 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. ओवर यहाँ पर समाप्त होते हुए अब यहां से आने वाले 3 ओवर में बल्लेबाजों को हाथ खोलने होंगे, क्योंकि फील्डर्स रेस्ट्रिक्शन नहीं होंगे. अब बाउंड्री लाइन के नजदीक आप देखोगे 5 फील्डर आपको तैनात नजर आएंगे. गैप ढूंढना अब थोड़ा सा मुश्किल हो जाएगा. तो अब आपको हवाई यात्रा पर गेंद को भेजना होगा. थोड़ा सा अब फास्ट क्रिकेट आपको खेलना होगा. ध्यान दीजिए टीम पाली स्टॉपवॉच यहाँ पर ऑन है. 4 ओवर के लिए 20 मिनट का समय आपको दिया जाएगा और 20 मिनट में ये 4 ओवर यदि आपके पूरे नहीं होते तो आखिरी ओवर में एक फील्डर 30 दर्ज घेरे के अंदर आपका बढ़ सकता है. चलिए मुकाबले की शुरुआत करते हैं. पिछले ओवर से 22 रन आए. एक बड़ा ओवर में कहूंगा यहाँ पर, क्योंकि साहिल के बल्ले से लगभग 3 बड़े हिट हमने देखे. पहले ओवर में साहिल स्ट्रगल करते हुए नजर आए. परेश के खिलाफ 3 गेंदे डॉट उन्होंने खेली, लेकिन जैसे दूसरे ओवर में उन्हें स्ट्राइक मिली टूट पड़े राहुल पर. 3 छक्के दागे और लगभग 22 रनों की वसूली हुई. 12.00 की औसत से 24 रन 1 विकेट के नुकसान पर. कमेंट्री बॉक्स एंड से ओवर नंबर 3 लेकर परेश गेंदबाजी के लिए आएंगे. बड़े रनअप के साथ स्ट्राइकर एंड पर होंगे करण. धाकड़ बल्लेबाज है ये भाई, इन्हें भली भांति पता है
बड़े हिट कैसे लगाना है ये जानते हैं। ये गेंद निकल गई है मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। इट्स अ टावरिंग हिट, 6 रन। What a shot was that? लाइटनिंग टावर के ऊपर से गई है गेंद, यानी सोचे कितना बड़ा हिट लगा इन्होंने। इसी बात का मैंने जिक्र किया, ये धाकड़ बल्लेबाज है इस टीम के, बड़े हिट लगाना चाहते। दो भाई दोनों तबाही। इससे पहले साहिल ने ये कारनामा किया था और अब मैदान के अंदर बनाते ये रन। नाम इनका करण। बैक टू बैक दूसरा चक्कर लगा इन्होंने, 6 रन। देखिए क्रिस की कितनी गहराई में गए। क्रिस की गहराई का पूरा इस्तेमाल और स्लॉट में लिया गेंद को और भेज दिया सीधे पार्किंग प्लॉट में। जाइए और उठा कर लाइए भाई। 2 बड़े चक्के लगाए इन्होंने परेश के खिलाफ। जो परेश पहले ओवर में कारगर साबित हुए थे, जिस परेश ने राहुल चौधरी नामक बल्लेबाज को बाहर भेजा, उसी परेश के खिलाफ आक्रमण अब होते हुए नजर आ रहा है। कहते हैं कि सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएगी। अब सेनापति पर वार किया है अलोंग द कार्पेट, पैरों से रुका है गेंद को। क्रिकेट में फुटबॉल का नजारा पेश करते हुए फील्डर, लेकिन शानदार फील्डिंग, बहुत ही शानदार फील्डिंग। पैरों से रुकाया गेंद को। 2 रन यहां पर मुकम्मल, 2 रन अपनी टीम के लिए बचाए इन्होंने। 2 के साथ कुल टोटल आगे बढ़ता हुआ। अब टोटल की बात करेंगे, 38 रन स्कोरबोर्ड पर नजर आते हुए 15.20 के औसत से रन बन रहे भाई। 75 के ऊपर बन सकते हैं इस मुकाबले में रन। MS साउंड फिलहाल क्वालिटी जितने विषय क्वालिटी सा MS साउंड। 2.3 ओवर का खेल समाप्त, 38 रन और क्रिस्टल क्लैरिटी दे रही है हमें MTC। हो तो चलिए यहाँ पर सीधे विकेट कीपर के दस्तानों में पिछली 2 गेंदें तंग कर रहे हैं यहाँ पर करण को। एक्शन रिप्ले देखिए, जिस तरह से शफल हुए थे, ऑप्शन के बहुत बाहर आए थे और देखिए बीट किया पूरी तरह से। इसी बात का सागर फराट मैंने जिक्र किया, ये लेंथ ही ऐसी है। जब लेंथ बॉल आप डालते हो तो गेंद कभी नीचे बैठती है तो कभी उछाल लेती है। अनएक्सपेक्टेड बाउंस यहां पर करण को मिला इस बार। अगली पेशकश परेश, हाफ ब्रेक कर दी, फोर्स किया है, गेंद हवा में, कवर्स के खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे और लपक लेंगे कैच। विकेट का यहां पर पतन होता हुआ, हैमर करना चाह रहे थे लॉन्ग ऑफ पर, लेकिन गेंद कवर पर गई और एक आसान सा कैच। दूसरा झटका 38 रनों पर करण। बैक टू तो चलिए इस गेंद के बाद रॉयल एंट्री के लिए गेट ओपन करिए। हमारे मेहमान वहां पर आए। इस गेंद के बाद गेट ओपन करिए, वहां से सभी मेहमानों की रॉयल एंट्री की जाएगी, क्योंकि ड्रिंक्स ब्रेक भी होगा 3 ओवर के बाद। लेकिन एक गेंद अभी भी शेष। नए बल्लेबाज सैंडी मैदान के अंदर, संदीप फुटाने, ये धाकड़ बल्लेबाज है। यस, ड्रिंक्स ब्रेक होगा। 12th मैन आप नीचे जाकर खड़े रहिए। चलिए अतिरिक्त खिलाड़ी दोनों टीमों के पानी की बोतल लेकर नीचे जाकर खड़े रहिए आप। और बैक टू बैक 3 सिक्सर्स के लिए सागर फराडीन की ओर से 1000 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। संदीप फुटाने के लिए पारितोषिक होगा नकद राशि। चलिए भाई, अब धनराशि कमाने का ये समय है। आखिरी गेंद परेश, कमबैक किया इन्होंने, विकेट चटकाई पिछली गेंद पर करम पाटिल की। ओ दूर रखा गया अवे फ्रॉम द बॉडी। इट्स अ वाइड बॉल, अतिरिक्त रन। निरंजन जी सावंत सर का इशारा आता हुआ। और व्हाइट बॉल के लिए ऑनफील्ड अंपायर के लिए रिव्यू होगा, केवल किसी टीम के लिए रिव्यू नहीं है यहाँ पर। क्रूशियल होगा तो हम सोच सकते, पर ये नहीं भाई चलेगा। इट्स अ व्हाइट बॉल, अतिरिक्त रन। विकेट कीपर मांग कर रहे थे कि वैलिड डिलीवरी दीजिए, लेकिन अंपायर ने कहा नहीं भाई, ये गाइडलाइन के बाहर ये गेंद थी।
डीप में खड़े क्रीज के सैंडी पटकी भी गेंद शॉर्ट ऑफ लेन के लिए तैयार थे, शायद हाइट के लिए अंपायर्स के पास देख रहे हैं, लेकिन चलिए आखिरी गेंद थी और हाइट के लिए भी शायद रिव्ह्यू नाही होगा. चला गेट ओपन करा, आपण रॉयल एंट्री करूया आपल्या मान्यवरांची. 3 ओव्हर का खेळ समाप्त. 39 रन 2 विकेट के नुकसान पर. येस मॅडी सर. ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंतीला आपण गेट खोलायचंय, कारण त्या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे. रॉयल एंट्री खरं तर कुलगा बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय आकिब शेठ कोहारी यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांच्या समवेत युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेशजी भगत साहेबांचं सुद्धा त्यांच्या समवेत या ठिकाणी आगमन होतंय. थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवरांची रॉयल एंट्री पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी फ्रेंड्स चषक गोरेगाव उमर 11 गोरेगाव आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव या ठिकाणी सज्ज आहेत. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला त्यांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. त्यामधील आज दुसरी रजनी आणि त्यामधील चालू असलेला सामना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना फाईट करते जीवन 11 जय बापदेव पाली या दोन संघांदरम्यान चालू असलेला एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. या विभागामध्ये शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावची ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. खरं तर शहबाज चाचा बुबेरे असतील, त्यानंतर आमचे अखिलभाई बुबेरे असतील, कैसर चाचा बुबेरे असतील, फैजलभाई बुबेरे, या चारही बंधूंच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध झालेले आहे. सर्वांचं मनापासून कौतुक करायला हरकत नाहीये. थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होईल. मॅच देखील चालू होणार आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाला विनंती आपण रिपोर्टिंग करायची आहे. एका बाजूला व्ही स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि त्यांना फाईट करेल भडवल B+ चालू सामन्याच्या मध्यंतराला या दोन्ही सामन्यांदरम्यान दोन्ही संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कौल सुद्धा करणार आहोत. मॅच फक्त आपण 1 मिनिट थांबवायची आहे. पाहुण्यांचं आगमन होणार आहे. चला मॅच कंटिन्यू करू. जसं आम्हाला मेसेज येईल लगेच आपण मॅच त्या ठिकाणी तात्काळ निरंजन सावंत सर आणि बाळा माने सर आपण या गोष्टीची काळजी घ्यायची. जाऊया मॅचच्या दिशेने. नाउ बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. थैंक यू सो मच. 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के बाद 39 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर. अब इस मुकाबले में देखिए आने वाली 2 ओवर बहुत महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. कितने रनों का टारगेट सेट होगा, क्योंकि करण तो अब मैदान के बाहर निकल चुके हैं, लेकिन साहिल थोड़े आक्रामक नजर आ रहे और संदीप पुटाने ये इस टीम के मुख्य बल्लेबाज है. भाई रोहित की कमी थोड़ी महसूस हो रही है यहाँ पर, लेकिन इंजरी से फिलहाल वो जूझ रहे. होपफुली जल्दी रिकवर करेंगे और फिर एक नए अंदाज में मैदान में उतरेंगे, क्योंकि विकेटों के पीछे जाकर छक्के दागना ये उनकी पहचान है. तो चलिए बात करेंगे यहाँ पर अतिरिक्त रन के साथ को टोटल आगे 40 पर अब स्कोर आकर पहुंचा है. 40 रन लॉस ऑफ 2 विकेट. पहली गेंद फुल टॉस. ये क्या कर दिया भाई आपने. प्लेड ऑन हो चुके शायद. स्क्वायर एंगल से एक्शन रिप्ले देखना पसंद करेंगे सागर फराडम. किस तरह से बल्लेबाज आउट हुए देखिए. साहिल अलग अंदाज में नजर आ रहे थे. 200 से अधिक स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे थे. स्क्वायर एंगल दिखाइए थोड़ा. चलिए देखिए एक्शन रिप्ले स्क्वायर एंगल से. ओ फुल टॉस मिस कर दी इन्होंने. खराब गेंद थी लेकिन बड़ा हिट नहीं लगा पाए. तीसरे विकेट का पतन. साहिल बैक टू द डगआउट. यस एमएस. या ठिकाणी
ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय आकिब शेख मसूद शेठ कोहारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतो युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेशजी सुनील शेठ भगत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या सर्व आपण पाहतो फटाक्यांच्या आतषबाजीत या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेले गोरेगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय आकिब शेठ मसूद शेठ कोहारी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. तसेच ठाणे जिल्हा युवा सेना सचिव आदरणीय प्रथमेशजी सुनील शेठ भगत साहेबांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. फ्रेंड्स चषक गोरेगाव उमर 11 गोरेगाव आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे यंग अँड डॅशिंग नेतृत्व सध्या नगरसेवक या पदावरती ते विराजमान आहेत. स्वागत आहे आपलं आकिब शेठ कोहारी या स्पर्धेच्या वतीनं आणि तसेच त्यांच्या साथीने आपण पाहतोय खरं तर जीवाला जीव देणारे ही एवन जोडी सध्या आपण पाहतो या स्पर्धेसाठी दाखल झालेली आहे. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेशजी सुनील शेठ भगत साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. पाहुण्यांच्या माहितीसाठी एका बाजूला जय बापदेव जीवन 11 पाली हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या दोन टीम मध्ये चालू असलेला हा दर्जेदार सामना एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल सीमा पार रन्स मिळतील 4. धन्यवाद. टाइटल सॉन्ग इस प्रतियोगिता का आप सुन रहे हैं दोस्तों. एक्शन रिप्ले देखिए किस तरह से स्ट्रोक खेला, दूर रखा गया. इस बार व्हाइट बॉल का इशारा करते हुए अंपायर विशाल आए नए बल्लेबाज, ये भी धाकड़ बल्लेबाज है. यानी जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटई के पास बैटिंग लाइन बड़ी डीप है. बच के रहना रे बाबा, हर एक गेंदबाज को अब यही कहेंगे हम. लेकिन कल्पेश ने देखिए 2 अतिरिक्त रन खर्च किए, एक चौका आया, एक विकेट चटकाई और इस बार ओवर द बॉलर सेट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीचों बीच ब्लैक स्क्रीन के ऊपर से पहला टिप्पा खाकर गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. मेहमानों का किया है स्वागत 4 के साथ. पर 3.3 ओवर का खेल समाप्त. 49 रन्स ऑन द बोर्ड. 3 विकेट के नुकसान पर विशाल ने आते ही आक्रमण किया है. भाई बड़े हिट लगाने के लिए माहिर है ये बल्लेबाज. बड़े हिट लगाए इन्होंने, लेकिन एलपीडब्ल्यू प्लम 3 विकेटों के बीचों बीच मिले यहां पर. लेग बी पोदी विकेट के स्वरूप में एक और बल्लेबाज बने चलते. रन तो बन रहे भाई, लेकिन एक के पीछे एक विकेट भी आप गवा रहे हो. चौथे विकेट का पतन यहां पर. विशाल बैक टू द पवेलियन. पत्ती संघांना आहे आता प्रवेश, नग ठाण्याचा यात आहे समावेश. पत्ती संघांना यात आहे प्रवेश, नग ठाण्याचा आहे आता समावेश. कौनेन बुबेरे फैसल शेख करतो खेळाडूंना सन्मानित, करतोय खेळाडूंना सन्मानित. आयोजन केलंय साहेबाज बुबेरेच्या नावात आणि योगदान उमर 11. क्या बात है, बहुत ही बेहतरीन धुन है ये. जब जब इस प्रतियोगिता में आते हैं MS साउंड को हम अक्सर बताते कि भाई ये गाना लगाइए, क्योंकि सागर फराट जैसे गाना बजता है मजा आता है. ऐसे लगता है भाई कि माहौल है ये. फ्रेंड्स ट्रॉफी बनाने के लिए, फ्रेंड्स ट्रॉफी में माहौल बनाने के लिए गाना बजाना पड़ता है. ये टाइटल सॉन्ग इस प्रतियोगिता आप सुन रहे हैं दोस्तों. चलते हैं मुकाबले की ओर. 4 गेंदें हो चुके हैं, 10 रन खर्च किए अब तक 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर में लॉप करना चाह रहे थे, मन बना लिया था पहले ही बल्लेबाज ने. प्री डिटरमाइंड स्ट्रोक, पहले ही सोचा था कि ऑन साइड पर खेलना ही है. प्री डिटरमाइंड स्ट्रोक आप नहीं खेल सकते कल्पेश के खिलाफ.
बड़ी हाइट, कदकाठी, ऊंची और टॉस करते देखिए। भली बातें जानते हैं गेंदबाज, कमबैक कैसे करना इन्हें पता है। 2 चौके जरूर लगे सागर इनके खिलाफ, लेकिन देखिए अब कमबैक कर रहे हैं इस ओवर में। एक और सटीक गेंद, अच्छी लाइन, बेहतरीन गेंद। यहाँ पर 2 चौके जरूर आए इस ओवर में, लेकिन केवल 10 रन बने। 2 विकेट यहाँ पर चटकाई। 4 ओवर का खेल समाप्त। 49 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओवर। बनेली टीम के कप्तान आइए। बनेली बनाम भडवल B+ के बीच होगा अगला मुकाबला। चलिए, भडवल B+ के कप्तान यहां पर आ चुके हैं। बनेली टीम के कप्तान आप आइए। इनिंग ब्रेक में यदि आपके कप्तान यहां पर उपस्थित नहीं होंगे तो 2 गेंदों की पेनल्टी। इससे पहले स्टार ओवे और अब जीवन 11 बापदेव पाली टीम को भी ये 2 रन की पेनल्टी, 2 गेंदों की पेनल्टी लग चुकी है। रन का हिसाब नहीं यहाँ पर हिसाब होगा तो गेंदों का, क्योंकि 2 रन की पेनल्टी कोई सीरियसली लेते नहीं भाई। तो ऑर्गेनाइजर्स ने कहा कि 2 गेंदों की पेनल्टी देंगे। 2 गेंदे यानी 2 छक्के, सोचिए 12 रन लगभग। भडवल B+ के कैप्टन यहाँ पर हमारे साथ जुड़ चुके हैं। गुजारिश होगी बनेली टीम के कप्तान आप आइए। चलिए चलते फिर एक बार दोस्तों मुकाबले की ओर। आप देख रहे हैं मुकाबला बेहतरीन पहले राउंड का ये महत्वपूर्ण मुकाबला जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटई बनाम जीवन 11 बापदेव पाली के बीच मुकाबला है। आखिरी ओवर पहली गेंद बहुत ही बेहतरीन टिप्पा था। संदीप पुटाने वो स्पॉट के पास देख रहे, उस स्पॉट पर देख रहे थे जहां पर टिप्पा गिरा गेंद का, वहां पर उनकी निगाहें टिकी हुई थी। एक्शन रिप्ले देखिए, वाइड यॉर्कर दूर रखा और यॉर्क लाइन ये गेंद थी। कहा जाता है मराठी में बुंद्यात, परफेक्ट यॉर्कर जिसे कहा जाता है, अनप्लेबल। डॉट बॉल की समाप्ति। 5 गेंदे अभी भी शेष। ये 5 गेंदे बताएंगे हमें कि टारगेट कितने रनों का सेट होगा इस मुकाबले में। सफल होकर खेलने का प्रयास इस बार ऑप्शन के बाहर निकले थे बल्लेबाज, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट के इस विश्व में अक्सर ऐसे देखा जाता है कि हर बार आप सफल होगे तो सफल होंगे, ये सच नहीं। सफल होकर खेलने का प्रयास, गेंदबाज भी बड़े चालाक है और दूर रखा गेंद को। और दूसरा डॉट बॉल यहाँ पर। आखिरी ओवर की पहली 2 गेंदे डॉट आती हुई, तो यहाँ पर कहीं ना कहीं दबाव बढ़ेगा संदीप पुटाने पर, क्योंकि जिस तरह से देखिए परेश के शायद कल्पेश की आखिरी गेंद उन्होंने डॉट के लिए थी। दूर रखा गया अब इस बार एक और, शायद अच्छी गेंद है या नहीं, अंपायर पर निगाहें टिकी हुई। और अब देखिए संदीप पुटाने बहुत टेंशन में आ चुके, क्योंकि पिछली 3 गेंदें उन्होंने खेली और एक भी रन नहीं बना पाए। आखिरी ओवर है ये, आपको टारगेट सेट करना है सामने वाली टीम के और जरूर। लेकिन अब यहां से देखिए इस मुकाबले में काटई टीम जिस तरह से प्रदर्शन रहा शुरुआती दौर में, अच्छी बल्लेबाजी, लेकिन अब यहां पर गेंदबाजों का बोलबाला। पहली 3 गेंदें रोहित ने अपने नाम की। सफल होकर खेला इस बार हवाई यात्रा पर, लॉन्ग ऑन पर फील्डर, और ये देखिए अच्छे एफर्ट। लॉन्ग ऑफ पर सूर्य कुमार यादव ने बेहतरीन कैच पकड़ा था, उसी बदौलत भारतीय टीम के पास वर्ल्ड कप आया। यदि ये लॉन्ग ऑन पर भी वैसे कैच होता तो ये मुकाबला अपनी मुट्ठी में जरूर लेते जीवन 11 बापदेव पाली टीम। एक्शन रिप्ले देखिए, घुटना नीचे टिकाया था और गेंद को बाहर भेजने का प्रयास किया था, लेकिन फील्डर देखिए बैलेंस करने का प्रयास कर रहे थे, क्लोज और उठा दिया ऊपर। रोप है ये, सोचिए रोप है, बाउंड्री। यदि बाउंड्री रोप को टच होता तो हम 6 देते, लेकिन नहीं, बाउंड्री रोप के बहुत अंदर थी। कुछ शायद 2 उंगली का फासला होगा, बाउंड्री रोप कुछ मिलीमीटर का फैसला देखिए फासला था शूज में और बाउंड्री रोप में। ड्राइव किया इस बार, अच्छा ड्राइव कर रहा ड्राइव, लेकिन डीप में फील्डर मौजूद। 2 रन मिल पाएंगे, भाग रहे तेजी से और शायद अंपायर सहमत नहीं अब अपील से। क्या ये 2 रन मुकम्मल किए निरंजन सावंत सर? ये शायद हाँ बोल रहे। चलिए भाई 2 रन मुकम्मल। सावंत सर देखिए, एक दौर था बतौर बल्लेबाज बहुत ही घातक थे ये सावंत सर।
कल्याण क्रिकेट में आकर देखिए इतिहास इनका, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 दुक्के मिले, 4 रन केवल आए अब तक पिछली 5 गेंदों में। आखिरी ओवर में कुछ बड़े हिट लगाना चाह रहे थे जरूर सैंडी पुटाने, लेकिन लगा नहीं पाए। सफल होकर खेलने का प्रयास, ड्राइव किया इस बार, पावर पैक टॉप ड्राइव, सिंगल पूरा किया यहाँ पर। दूसरे के लिए जल्दी पलटना होगा, डायरेक्ट हिट, काम तमाम। रन आउट के माध्यम से आखिरी गेंद पर मिली विकेट। 5वां झटका लगा बल्लेबाजी करती हुई जय दुर्गा माता क्रिकेट क्लब काटे इस टीम को। पहले सत्र का खेल समाप्त, पहले सत्र के बाद बने 54 और 11.00 के औसत से बनाने होंगे 55 रन इस मुकाबले में। तो चलिए टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे और हमारे साथ टॉस बॉक्स में मैडी सर जुड़ चुके हैं। धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर सर. या आपण टॉस करू. वी स्पोर्ट्स मल्लानी आणि एका बाजूला भडवल B+ मी आदरणीय आकिब शेठ कोहारे आणि प्रथमेश दादा भगत यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभस्य आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक ज्यांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण केले ते आमचे आकिब शेठ कोहारी आणि युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेश दादा भगत यांना सुद्धा विनंती करेल की आपण या दोन्ही मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय सध्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभास्ते टॉस होईल, हेड आणि टेल. ओके, कॉल करेल भडवल बल्ल्यानी. ओके, हेड इज कॉल अँड टेल ॲज इट इज. या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेल की आपण सन्मानपूर्वक स्थानबद्ध व्हायचंय. मी नक्कीच आपण पाहतोय टॉस जिंकलेला या ठिकाणी बल्ल्यानी भडवल संघाने. या इकडे आपण काय निर्णय असणार आहे? नक्कीच आपण पाहतोय हा सामना या अगोदरचे तुम्ही 2 सामने पाहिलेले आहेत. 5 षटकांची मॅच आहे. फिल्डिंग करण्यासाठी अगदी आपण पाहतो तुम्ही देखील उत्साहित आहेत, कारण सेकंड इनिंग मध्ये कदाचित धावा होत नाही आहेत असे बरेच संघनायकांनी या ठिकाणी भाकीत केलेले आहे. परंतु तुमची स्ट्रॅटर्जी काय असणार या 5 षटकामध्ये? स्ट्रॅटेजी काय नाही, कमीत कमी रन राखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघासोबत या अगोदर कधी मॅच नाही, पहिलाच टाइम आहे. नवीन अनुभव आहे, म्हणजे याचा अर्थ की नव्या संघाबरोबर तुम्हाला खेळायला मिळणार आहे. खरं तर ही तुम्हाला तुमच्यासाठी पर्वणीच असणार आहे. प्रतिस्पर्धी टीमवरती खरं तर आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही आक्रमण कराल, धावा रोखण्याचा प्रयत्न जेव्हा कराल, तेव्हा असे कोणते गोलंदाज असतील त्यांच्यावरती जास्त भिस्त असेल? राकेश पाटील आहे, अनुराग सोनवणे. आयोजनाबद्दल तुम्ही ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यामध्ये तुम्ही खेळताय. भडवल B+ सध्या अगदी आपण पाहिलं तर आता सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतो. तुमचा खेळ देखील तिन्ही फॉर्मॅट मध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आणि भरपूर अतिशय चांगला खेळ तुम्ही खेळताय. काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही अंत्य होतो. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. भडवल टीम या ठिकाणी टॉस गमावलाय. काय निर्णय असा टॉस जर जिंकला असता तर? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असता, कारण का समोर नवीन टीम आहे, त्यासोबत आम्ही डिफेन्स केले असते त्यांचे. आता बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट तुम्ही या मॅच मध्ये देऊ शकाल प्रतिस्पर्धी टीमला? टार्गेट ते काही सेट नाही आहे. समोर आमचे 2 बॅट्समॅन आहेत, वर ते सूरज आणि शाकिब चांगले जर खेळले तर आम्ही 50 ते 70 पर्यंत प्लस जाण्याचे प्रयत्न करू. या क्रीडांगणाशी तुमचं नातं फार जवळचं आहे. खरं तर गोरेगावची एक स्पर्धा या अगोदर डे फॉर्मॅटमध्ये झालेली आहे. सूरज त्या ठिकाणी मालिकावीराचा हकदार राहिलेला आहे. काय सांगाल, ती पहिली बाईक तुमच्या गावामध्ये गेली, सूरजच्या नावावरती होती, आणि खरं तर आता नाईट मध्ये कसा परफॉर्मन्स असणार आहे? आम्ही परफॉर्मन्स तर चांगलाच करू, कारण काय समोर जे लाईट्स वगैरे आहेत, जे सोबत आम्ही जास्त नाईट खेळत नाही, आणि गोरेगाव इथं नाईट खेळायला म्हणजे आम्हाला आवरून आम्ही इथं येतो, कारण का इथं आयोजन लय खूप चांगलं असतं. याच्यामुळे इथं खेळायची आम्हाला संधी नेहमी भेटतं. आम्ही इथं 100% द्यायचे प्रयत्न करतो. धन्यवाद. बल्ल्यानी संघाचे संघनायक होते. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज झालेली आहे की या ठिकाणी भडवल B+ संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा मान्यवरांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीनं सुद्धा आपण त्यांना शुभेच्छा देऊ. या आपण एक विशेष सन्मानाकडे जाणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय आकिब शेठ मसूद शेठ कोहारी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा विशेष सन्मान आपण करू. खरं तर गोरेगाव म्हटलं तर एक जवळचं नातं आहे. अमरभाई बुबेरे असतील, बुबेरे फॅमिलीचे ते मामे भाऊ देखील आहेत, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. विशेष सन्मान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक स्वर्गीय
मसूद शेठ कोहारी यांचे चिरंजीव, अगदी आपण पाहतो त्यांच्या वडिलांचं स्वप्न त्यांनी या टर्मला कंप्लीट केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बदलापूर गावातून प्रभाग क्रमांक मला असं वाटतं की 10 मधून भरघोष मतांनी आकिब शेठ या ठिकाणी निवडून आलेले आहेत. नगरसेवक या पदावरती ते विराजमान आहेत. यानंतर त्यांच्या खांद्याला खांदा लावत आपण पाहिलं तर बदलापूर गावातील आणखीन एक ठाण्या वाघ, खरं तर युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेश शेठ सुनील शेठ भगत यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक स्वर्गीय सुनील शेठ भगत यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ गोरेगाव, उमर 11 गोरेगाव आणि फ्रेंड्स चषक गोरेगाव यांच्या वतीनं मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी झालेला आहे. या सन्मान आपण खरं तर जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 5 षटकांची मॅच आणि आता उत्तरार्धामध्ये ज्या धावांचं टार्गेट आहे त्या धावा चेस करण्यासाठी सज्ज टीम जीवन 11 जय बापदेव पाली. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. अनेक कटआउट तुम्ही क्रीडानगरीमध्ये पाहतात, परंतु नवनिर्वाचित नगरसेवक आकिब शेठ कोहारी यांचं जे कटआउट आहे त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर प्रथमेश दादा भगत यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. हो, पहिला बॉल पडल्यानंतर आपण पाहतो लगेच यष्टी रक्षकाने गॅदर केलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 54 धावा पहिल्या सत्रामध्ये होत्या आणि आता 55 धावांचं टार्गेट घेऊन सध्या सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. सन्माननीय श्याम कांबरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्यामदादा कांबरे, आपण देखील या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला जातोय. आपण या मंचावरती आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्यामदादा कांबरी यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय श्यामदादा कांबरी साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील सन्माननीय मॅडे सर. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करू आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने जिथे सामना चालू आहे. आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई आणि जीवन 11 जय बापदेव पाली या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. पहिले सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले. गोलंदाज करण पाटीलला तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना त्यानंतर चौकार आला. धाबा धावफलकामध्ये 4. स्ट्राईक एंडला विशाल आणि त्याला 7 मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड ला उभा असलेला खेळाडू राहुलची राऊंड विकेट. ओ, फुलर लेनचा बॉल संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. खरं तर स्पॉट कडे पाहत राहिले. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे चाललाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगला स्पेल तुम्हाला पाहायला मिळेल. 54 धावा बनवल्या. करण पाटील आपण पाहतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करत असताना 16 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय आणि आता सध्या गोलंदाजी करतायत. हो, ऑन साइडला वॉट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतात. चेंडू जास्त वेळ हवेत होता, उंची जास्त लांबी कमी, या ठिकाणी अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडलं आणि आता फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल जीवन 11 जय बापदेव पाली संघाला. विशालच्या स्वरूपात फलंदाज बाद. पण चालू आहे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत सुंदर स्पर्धा क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळते आणि त्यामध्ये चालू असलेला एक अतितटीचा हा सामना. एका बाजूला जय बापदेव जीवन 11 पाली तर दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ जाणार आहोत. शेवटच्या अंतिम बॉलवर त्याला षटकार. धन्यवाद आकिब शेठ कोहारी आणि धन्यवाद प्रथमेश दादा भगत, युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आणि नवनिर्वाचित नगरसेवक
सर्वांचा मनापासून विशेष आभार. आपण दिलेल्या बहुमूल्य वेळाबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनस्वी आपला आभार. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. धावा धावफलकापती 10, 1 विकेटच्या मोबदल्यात. आणि आता समोरच्या एंड कडून हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोरेगाव गावाच्या एंड कडून षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गादर करण्याचा प्रयत्न आहे. डीजे एमएस यांचे कौतुक करावं लागणार आहे. जिथे मात्र आपण पाहिलं तर आमच्या आवाजाची सातत्याने काळजी घेतली जाते. ऑफिशियल अपडेटर आमचे निलेश यांचे विशेष आपण कौतुक करू. क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज संदीप, पहिला चेंडू डॉट. यावेळी आपण पाहतोय पायामध्ये टाकण्यात आलेला चेंडू खरं तर संभ्रमात होते, द्विधा मनस्थितीमध्ये होते बॅटर आणि फक्त सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल मिळाली. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 55 धावांचं लक्ष्य आणि या 55 धावा 11.00च्या गतीनं या मात्र धावा चेस करावा लागणार आहे जीवन 11 जय बापदेव पाली संघाला. स्ट्राईक बारक्या. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक हॉल आणि कदाचित आपण पाहतो याच चेंडू मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाज संदीप करतात. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण त्याच्या वतीनं पाहिलेले आहेत. खरं तर पूर्णपणे संभ्रमात टाकणारे चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू, फुटवर्कचा वापर नाहीये. पूर्णपणे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त आणि फक्त सिंगल वरती समाधान. लाईन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मेरिट नुसार हे षटक हाताळलं जात आहे. ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं हाताळलं गोलंदाज करणने, त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या देखील गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. संदीपला आपण पाहतोय. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर द विकेट. क्लीन बोल्ड. संदीप फुटाणेचा आणखीन एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय. क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का लागेल जीवन 11 जय बापदेव पाली संघाला. फलंदाज बा बॅटर राहुलला सुद्धा माघारी परतावं लागणार आहे. बारक्या आणि त्याच्या साथीने आता रोहित या मॅच मध्ये चांगली कमालीची कामगिरी त्यांना करावी लागणार आहे. कारण सुरुवातीला 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर पगडा भारी पाहायला मिळतो तो मात्र काटाई संघाचा, ज्याने मात्र बॅटिंग मध्ये पहिल्या सत्रामध्ये 54 बनवल्या. परंतु या 55 धावांचं संरक्षण करण्यासाठी काय गोलंदाजी, काय रणनीती आखली जाते या मॅच मध्ये, या डावामध्ये. गोलंदाज आपण पाहतो संदीप फुटाणे. विशेष कौतुक या गोलंदाजाचं केलं जाईल. पहिला डॉट, त्यानंतर 2 सिंगल, पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि आता मात्र त्याला विकेट मिळाले. म्हणजे 5 चेंडू मध्ये अवघ्या 2च धावा त्याने खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 खर्च केला गोलंदाज करणने. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर या धावत संख्येवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न, लगाम ओढण्याचं काम या गोलंदाज संदीप फुटाणेने केलेलं आहे. शेवटचा अंतिम बॉल जो बॅटर इन ॲट नंबर 4 ला रोहित. फ्रेंड्स चषक गोरेगाव ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गोरेगावकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे. वॉट अ स्ट्रोक. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ लॉंग लीगला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावांची नितांत गरज आहे पाली टीमला. धावा मिळतील 4.
सरण्यानं बढावा लागेल. सध्या करंट रन रेट आपण पाहतोय पाली टीम्स आहे, परंतु प्रति षटकामागे त्यांना 11च्या सरसरणे जायचे हरकत नाही आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉल मध्ये विजयासाठी इक्वेशन या बादचं आपण जर पाहिलं तर 39 धावांचा. सागर फराड यांना तुम्ही पाहतात ऑफिशियलला सध्या अपडेटर आहेत. ही माहिती आम्हाला तंतोतंत देत असताना, कारण त्यांचीच वाहिनी आहे. या वाहिनीचे ते फाउंडर आहेत. ऑफिशियल सर्व आमचे कॅमेरामॅन असतील त्यांचं विशेष कौतुक आणि आमचे ऑनलाईन स्कोरर निखिल यांचे मनापासून कौतुक करावं लागणार आहे. तसेच आमचे मॅन्युअली स्कोरर उमर यांचं विशेष कौतुक करू. 18 बॉल 39 ची गरज. बघा 18 चेंडू 39 इक्वेशन आहे, परंतु 2 बॉलची पॅनल्टी म्हटल्यानंतर तुम्हाला 16 चेंडूंमध्ये या 39 धावा बनवाव्या लागणार आहेत. पाली टीमला ही विशेष महत्वाची सूचना आहे. मागच्या दिशेने आपण जाऊ. षटक क्रमांक 3 मध्ये अक्षय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता आणि त्याला एकदे या ठिकाणी बीट केलंय. बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नर फेज मध्ये, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. ऑफ डिलिव्हरी अत्यंत सुरेख पाहायला मिळाले. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अगदी फुलर लेनचा बॉल, परंतु पायामधून हा चेंडू उडवण्यात आलेला आहे. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय सरळ लॉंग गॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगोदर आपल्याला नजाकत पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर ताकद प्रस्थापित करत असताना बॅट्समन बारकेच्या बॅटमधून आलेला धमाकेदार षटकार. जबरदस्त गोपनी सारखी बाट फिरवल्या. हेलिकॉप्टर स्ट्रोक तुम्ही पाहतात आणि तो लॉंगॉनच्या दिशेने या ठिकाणी लँड झालेला आहे. जबरदस्त प्रतिम बॉल आणि त्याच्यावरती एक कडवा प्रहार सध्या तरी बारकाच्या बाट मधून आपण पाहतोय. 2 फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाले, विशाल आणि राहुल, जे मात्र सलामीला आले होते. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती येऊन बारक्याने काय जबरदस्त खेळ दाखवलेला आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय. आणखीन एक चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्यात आलाय. तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. अवघे पाली संघ देखील दूरवरचा प्रवास करून आज गोरेगाव नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि खरं तर काटई संघ कल्याण डोंबिवली या परिसरातील एक दादा संघ सध्या मैदानावरती खेळतोय. ऑन साइडला आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अगदी दूरवरून चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतात आणि एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला. लाजवाब 100% अगदी आपण पाहतो अफर्ट देत असताना जबरदस्त कामगिरी आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की गॅप मधून हा बॉल एक टप्पा घेतल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करण्यात आलं. किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न करतायत. सगळे बॅटिंग दोन्ही संघांच्या तुलनेतून आपण पाहिलं तर दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून हा सामना फार महत्वाचा आहे. अभी नाही तो फिर कभी नाही असं म्हटलं जातं, कारण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. यासाठी आपण पाहतोय दोन्ही संघ जीवाच्या अकांताने प्रयत्न करतायत. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पूर्णपणे डबल माइंड मध्ये होते. द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहतोय. संपर्क होऊ शकला नाहीये आणि इथे हा देखील डॉट बॉल, परंतु लेग बायच्या रूपाने मिळेल एक सिंगल धाव. निरंजन सावंत सर स्क्वेलेकची पंच बाळा बाने 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत कल्याणची आन पान शान मिस्टर फिरोज खान सर यांना तुम्ही पाहतायत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमेश ठाकूर यांचा प्रतिम आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी आहे
ते बदलापूर समालोचक समितीचे सदस्य सन्मान्य तुषारजी शिंदे सर यांचा आवाज तुम्हाला 5 रात्रीमध्ये या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अक्षयला आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरला. धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 55 धावांचं टार्गेट असताना 29 वरती जाऊन पोहोचली आहे जीवन 11 जे बापदेव पाली ही टीम. म्हणजे आता विजयासाठी फक्त 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 26 धावांची गरज. खेळाडू बसतील पाणी पीत तोपर्यंत ऐकूया डीजे यमेशच्या माध्यमातून एक सांग. मंचावरती यायचे आणि भडवळ संघाचे सुद्धा कोणी वरिष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. दर्जेदार स्पर्धा खरं तर विशेष प्रेम आपण पाहतोय स्पर्धेवरती सर्वच मान्यवरांचं राहिलेलं आहे. ठोंबरे इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या क्रीडांगणाची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. अगदी 10 टॉवर सहित ही स्पर्धा आपल्याला अत्यंत सुंदर पाहायला मिळते. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव यांचं विशेष कौतुक करावं लागणार आहे. 12 चेंडू अर्थातच आपण पाहिले तर फक्त 2 बॉलची पेनल्टी असल्या कारणास्तव 10 चेंडूंचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करणार आहोत. इक्वेशन तुम्हाला अगदी समोर लाईव्हच्या माध्यमातून 12 चेंडूंच पाहायला मिळणार आहे हे लक्षात असू द्या. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. चांगलं जजमेंट मिडॉनला परंतु इथे झेल घेण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी राहिलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा अपील करण्यात आली. आपण तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत करणार आहोत. जाऊया आपल्या टेक्निकल रूम मध्ये. तिथे आपल्याला टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर आपण करणार आहोत. तिसरे पंच टीव्ही अंपायर फिरोज खान सर या ठिकाणी उपस्थित असेल कारण धोक्याची घंटा जणू काही वाजली आहे ती जीवन 11 बापदेव पाली संघासाठी. वैभव चतुरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. सुरेश राऊत कासगावचे त्यांचे मनपूर्वक स्वागत. महेंद्र ठाणगे जे हनुमान क्रिकेट संघ जांभळी संघाचे पुरस्कर्ते आणि खरं तर त्या संघाचे संघनायक त्यांचे मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू आणि 26 धावा. खरं तर 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे परंतु पहिल्या चेंडूवरती घडलं काय हे आपल्याला पाहायचंय. समीर भगत खरवईशेत आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई संघाने आज कमालच केली आहे. चॅम्पियन राहिलेत डे फॉर्मॅट मध्ये ढोकेच्या स्पर्धेमध्ये. SOUT फलंदाज बाद. तर आपण पाहतोय एका संधीमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवनदान मिळालं होतं फलंदाजाला परंतु दुसऱ्या संधीत या ठिकाणी कदाचित धाव ही अंगलट आलेली आहे. 25 धावांची गरज. याच दरम्यान आपण पाहतोय जंटल पुश करण्याचा प्रयत्न स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट मध्ये आपण पाहतोय हळूवार पद्धतीने हा चेंडू ढकलण्याला आलाय तोपर्यंत एक सिंगल मिळते. बारक्याला माहिती आहे सामना अत्यंत महत्वाचा आहे.
सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यावं लागणार आहे. 8 बॉल आणि आता 24 धावांची गरज या मॅच मध्ये. या ठिकाणी चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आलेली आहे. डॉट बॉल आणि आता अगदी इक्वेशन 7 चेंडू 24 धावांचं आहे. सध्या आपण पाहतो स्ट्राईक इन द कल्पेश. नुकताच आमचे महेंद्र ठाणगे असतील, योगेश दादा भगत असतील, अमितजी डबरे असतील, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू. 7 बॉल 24 धावांचा इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पहिला सामना याही पेक्षा चांगला आपण पाहिलेला आहे आणि तसा सामना होईल का, शेवट गोड केला या षटकात आपण पाहतोय. कदाचित या षटकामध्ये या ठिकाणी धावांची नितांत गरज होती आणि आता बॉल चाललाय सीमा पार आलेला खणखणीत षटकार. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो पुढे जाईल 55चं टार्गेट आणि आता 37 धावा धावफलकामध्ये आहेत. काय मॅच रंगतीये हो, सामना रंगलाच पाहिजे कारण प्रेक्षक देखील आपण पाहतो इतक्या मोठ्या संख्येने प्रत्येक संघाला या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी उपस्थित असतात. खरं तर आपण पाहिलं तर अनेक प्रेक्षक मैदानाच्या चौफेर बाजूने या मॅचचा आनंद घेत आहेत. जेव्हा सामना शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जातो ना, तेव्हा मात्र प्रेक्षकांची उत्कंठा देखील शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, आणखीन एक चांगला स्ट्रोक खडे खडे आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. जबरदस्त, इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल दे दनादन बिग लॉंग वे षटकार. उडेंगे भी नहीं. काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड इन रो दुसरा धमाका म्हणजे विजयासाठी आता समीकरण पुन्हा एकदा बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 55 धावांची गरज, अजूनही 12 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या आतली कडा मागे चालला, बॉल शॉर्ट फाईनलीकडे, तोपर्यंत एकच धाव पडेल. कल्पेशकडे स्ट्राईक राहील. दोन्ही फलंदाज खरं तर सेट बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बारक्या, ज्याने मात्र अगदी आपण पाहिलं तर या धावसंख्येचा पाया रचण्याचं काम केलेलं आहे, परंतु त्यावरती कळस चढवण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये कोण करतंय ते मात्र कल्पेश करतायत. विजयासाठी आता गरज असणार आहे. फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. धावसंख्या धावफलकामध्ये 44, 55 धावांचं टार्गेट. 2 बॉलची पॅनल्टी लक्षात असू द्या. 4 बॉलचा खेळ आता बॅलन्स असणार आहे आणि 11 धावांची गरज. 4 चेंडूमध्ये 10 धावा जरी बनवल्या गेला तरी सुपर ओव्हरचा सामना होऊ शकतो या मॅच मध्ये, परंतु जर सामना जिंकायचा असेल पाली टीमला तर मात्र या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 11 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज धावा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑल इंक्लुसिव में खुद को अगर अपने नाम गोरेगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये चालू असलेला अभूतपूर्व हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026 चे पर्व आपण पाहतो. नवीन वर्षात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न उमर 11 गोरेगाव आणि ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीनं सातत्याने आपण पाहिलेला आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज. एका बाजूला टीम काटेई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाली संघ. एका बाजूला जिंकायचे पाली टीमला, परंतु या धावांचं संरक्षण टीम काटेई संघाला देखील करायचंय. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सामना जर बरोबरी सुटला तर मात्र या ठिकाणी सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. 4 बॉल 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कल्पेश. पहिलाच बॉल कल्पेश साठी आपण पाहतोय. इथे एक्झॅक्टली घडलं काय, स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे डॉट बॉल वरती, परंतु पाहावं लागणार अंपायर सिग्नल. बाईट बॉल म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. या मिळतील फ्रीच्या 2 धावा. कदाचित आपण पाहतोय नशीब बलवंतर म्हणावं लागणार आहे ते पाली टीमचं. धाबा
धाबा आणि धावाच होत आहेत. मागच्या 2 षटकाराने पूर्णपणे मॅचचं समीकरण खुलं करण्याचा प्रयत्न पाली टीमने केले, कल्पेशने केले आणि तोच कल्पेश बारक्या सध्या मैदानात आतमध्ये लढतायत. आखू टप्पाचा बॉल मागे चालला, बिरकोळ्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे कन्फ्युज आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय बॉल सीमा पार हातातून चेंडू निसटल्या नंतर मात्र बॉलने गाठली सीमारेषा. धावा मिळतील 4. धाव म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 11 धावांची गरज असताना पहिल्या बॉलसाठी किमान 6 धावा गोलंदाज आपण पाहिलं तर राज याच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये सामना अजूनही संपलेला नाही. आडव्या बॅट आपण पाहतो, क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये चालला, एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत, हो नाही करत असताना आपण पाहतो या 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होतील. यष्टी रक्षक चेंडू गॅदर करण्यासाठी भरपूर वेळ त्यांनी घेतला आणि या 2 धावा मिळत आहेत. जबरदस्त सामना आपण पाहतोय. 52 धावा धावफलकावरती आहेत. 1 बॉल आणि आता 2 बॉल 3 धावांची गरज. पहिला चेंडू थोडासा अतिरिक्त आपण पाहिलं तर वाईड होता, अवांतर धाव तिथे मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर या 2 बॉल मध्ये आता 3 धावा बनवाव्याच लागणार आहेत. जर कदाचित 2 चेंडू मध्ये 2 धावा बनल्या गेल्या तर सुपर ओव्हरचा सामना देखील या मॅच मध्ये होऊ शकतो. गोलंदाज राज राईट अमोर द विकेट. हो, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला आणि आता आपण पाहतो विनिंग स्ट्रोक. बॅटिंग करत असताना बारक्याच्या बॅट मधून आलाय एक धमाकेदार षटकार. अँड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी संपलाय. जिथे 55 धावांचं टार्गेट होतं, 1 चेंडू राखून हा सामना जीवन 11 जय बापदेव पाली संघाने आपल्या खिशात घातलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आपलं देखील कौतुक. चला बॉल आपण जमा करा, विनंती राहील प्रेक्षकांना.